देहाची सेवा म्हणजे गुरुसेवा नाही. त्यांनी केलेला उपदेश तंतोतंत पालन करणे ही सेवा. उपासनेतील सातत्य, गुरुपदिष्ट उपासनेचे महत्त्व यावर आपण आधी बोललो आहोत. आता अखंडता या पैलूवर प्रकाश टाकूया. आपलं बालपण म्हणजे आनंदावस्था. तिथून सुरू केलेला प्रवास, विविध आश्रमातून जात जात परत आनंदावस्था प्राप्त करण्याचे साधन म्हणजेच उपासना, अर्थात गुरूंजवळ जाणे, बसणे, श्रवण करणे, नको ते सगळे सोडून देणे, हवे ते जोडणे, सातत्याने त्याचा सराव, अभ्यास, स्वाध्याय करीत करीत देह आणि मन यांचे संतुलन साधणे अशी अतिशय सूक्ष्म व गहन प्रक्रिया यात दिसून येते. बालपण किती सुंदर असतं. आईने नजरेने सुचवावे, स्पर्शाने निववावे, अमृताने तृप्त करावे, बराच काळ सुखात निजवावे. अंग प्रत्यंग तयार झाल्यावर हळूहळू आपल्या देखरेखीखाली मोकळे सोडावे. आईचे अंतःकरण समजले की गुरु समजलाच म्हणावायचा. गुरूंचे आपल्याकडे 24 तास लक्ष असते हा विचार आपण पक्का करावयास हवा. पूर्वीच्या काळी 3-4 भावंडे दिसून येत. अशा वेळी अत्यंत कौशल्याने, समतेने सर्वांचे भरणपोषण केल्याचे आपल्या पिढीच्या स्मरणात असेलच. जो बाळ थोडा मागे असायचा त्याबद्दल आईच्या मनात थोडे हळवेपण असणे निसर्गास धरून आहे. हे जाणून श्री गुरूंनी माझ्याकडे जरा जास्तच लक्ष दिले. जवळ बोलावून सुसंस्कारित केले, विकारांपासून दूर नेले. याचे फलस्वरूप प्रेम निर्माण झाले हे सांगणे नकोच. अध्यात्म साधना, उपासना, गुरुसेवा ही मोठीच प्रक्रिया आहे. मुळात मायेच्या प्रभावाने गुरु ही संकल्पना प्रकाशितच होत नाही. कुठल्याशा निमित्ताने त्याची भव्यता, दिव्यता दिसून येऊन त्याविषयी आकर्षण निर्माण होते. आकर्षणातून, वारंवारतेतून, स्वाध्यायातून आवड निर्माण होते. आवडीतून येते ती जिज्ञासा, मनाची खात्री आणि बुद्धीचे अनुमोदनाने माणसात विश्वास निर्माण होतो. विश्वासपूर्वक स्वाध्यायातून बनते ती श्रद्धा. काळाच्या कसोटीवर मनाविरुद्ध वारंवार घडणाऱ्या घटना, अपमानकारक स्थिती, एकटे पडलो असण्याची जाणीव, अशा वेळी सातत्याने प्रकाश देणारा गुरुरूपी दीपक आपणास निष्ठेच्या प्राणात स्थिर करतो. निष्ठेतून त्याग करण्याची वृत्ती अंगी बाणू लागते. इथे ईश्वराची, गुरूंची भक्ती उदयास येते. हे अंतरंगी लागलेले दीपक ज्ञान देत राहतात. गुरूंच्या प्रेमळ उपदेशातून, त्यांच्या सत्संगातून, दिव्य साधनांद्वारे, कृपाप्रसादातून प्राप्त होते ते प्रेम. हीच कदाचित अंतिम अवस्था असावी. हे प्रेम आपल्याला व्यष्टीकडून समष्टीकडे नेते. उपासनेतील अखंडता नरास नारायण बनवते. अशी उपासना माणसातील माणुसकी जागवते. तसेच देहभावना घालवण्याचे कामही अलगदपणे करते यात शंका नाही. पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने सर्वत्र ईश्वराचे अंश पाहण्याची सहजता निर्माण होणे स्वाभाविकच आहे. उपासनेत सहजता हवी. ती अत्यंत प्रेमाने, आनंदाने करावयास हवी. मनाची स्थिती कायम राहणे हेही एक आव्हानच असते. एक आठवण सांगतो. उपासनेसाठी, साधनेसाठी शांत, निर्जन, सुखकारक जागा असावी असे पूर्वसंस्कारांमुळे योगी लोकांच्या चरित्रांमधून, हिमालयाच्या आकर्षणातून आपल्या मनात एक सुंदर अशी कल्पना तयार झालेली असते. ज्याच्या घरात एकांत उपलब्ध होतो त्याचे ठीक, परंतु मोठ्या शहरातील लहान खोलीवजा घरातून हे कसे साधायचे? चाळीसगावला असताना स्वयंपाकघरातच देवाचा देव्हारा होता. लागूनच न्हाणीघर, मुलांची सकाळची शाळेची घाई, भांड्यांचा आवाज, सोहळ्या ओवळ्याच्या आग्रही आणि काही चुकीच्याही कल्पना, यातच 2-2 तासांचे अनेक. कल्पना करा मनाची कशी अवस्था होत असेल. परंतु यातही शांतता मिळवायला शिकवलं त्यांनीच. सहनशीलता, आत्मसंयम, आत्मविवेक, तितिक्षा अशा जड शब्दांचा अर्थ गुरूंनी अगदी सहजपणे अंगी जिरवला, मुरवला. आपल्या खोचट कल्पना आणि त्यांचा आग्रह हे आपल्या उपासनेतील अडथळे मानावयास हरकत नाही. नव्हे
कल्पनाबाई या रांडेने सगळा घात केला आहे असे श्री महाराज स्वतः निक्षून सांगतात. साधकाचा प्रवास समजून घेताना एका वैशाख उत्सवापूर्वी श्री गुरूंनी रचून घेतलेला एक अभंग प्रस्तुत करतो. आला वैशाख महिना, भूमी झाली रण रण, मनी जीवन सुंदर करावी, करा तयारी सत्वर, फेरा विवेक नांगर, फोडा अज्ञान डेकुळ, द्यावे फेकूनिया तृण, जाळूनिया बडी बार, करा जमीन सपाट, समभाव ऐसे नाट्य, होता जमीन तयार, पहा मन होई तृप्त, जेवी होते भूमी तप्त, जैसा भाव अनुतप्त, आस लागते जीवनी, बाळ मातेचे हो संगी, बीज भक्तीचे सखोल, दृढ धरी तेची ओल, प्रेम भाव मुख्य रस, खत श्रद्धेचे अमोल, संयमाची निगराणी, वाहे झुळू झुळू पाणी, येती ज्ञानाचे अंकुर, मिळे कृपेची पाकर, द्यावे उडवूनी पक्षी, वृथा अन्न रस भक्षी, करा गुणांचे पालन, तेणे होईल पोषण, द्यावे निश्चयी औषध, वृक्ष होई धष्टपुष्ट, पूर्ण होता त्याचा काळ, आप लागतात फळ, जैसी प्रेमाची रे धार, तैसी लागती मधुर, जीवा शिवाचा ओलावा, देवा धाड तो बोलावा, येता वृक्षातृप तप फळ, करा अर्पण सकळ, ज्याने दिधले तुम्हासी, ठेवा तयाचे चरणी, वृक्ष होता घन दाट, भक्त धरतात वाट, द्यावा सर्वांना विसावा, शांती क्षमा आणि दया, पर उपकार खुण, घ्यावी चित्तात बाणून, कर्मे होती आपोआप, रामदासासी प्रसाद, राम हरीसी भजतो, राम हरी तरंगतो, दास बैसुनी चरणी, सुखे हरीसी पावतो. साधकांचा आहार. श्री महाराजांनी आज्ञापत्रामध्ये काय खावे यावर स्पष्ट न बोलता काय खाऊ नये हे स्पष्टपणे नमूद केले आहे. मद्य आणि मांस यांना मानसिक स्पर्शही करू नये असे ते आवर्जून सांगतात. अन्नातून मन बुद्धी बनते हा सिद्धांत सर्वश्रुतच आहे. त्यामुळे नीच योनीतील प्राण्यांचे मांस आपणास तामसी तर बनवतेच, शिवाय प्राणीहत्याच्या पापात सहभागी ठरवते. श्रीमद भगवद्गीता तसेच श्री ज्ञानेश्वरीत सात्विक, राजस आणि तामस आहाराबद्दल विस्तृत चर्चा केली आहे. काही संप्रदायांमध्ये कांदा आणि लसूण यावरही प्रतिबंध घातलेला आढळतो. ते ठीकच, पण गरज नसताना मन मारून आपल्या आवडीवर नियंत्रण आणणारे महाभागही कमी नाहीत. आपल्या वासना कधी वर येतील याचा नेम नाही. मद्यमांस वगळता दमनाऐवजी शमनाचा मार्ग कधीकधी श्रेयस्कर ठरतो. पूर्वी घरचे धान्य असायचे. आता घरचे धान्य तर सोडा, घरचे अन्नही प्रत्येक वेळेस मिळेल याची शाश्वती नाही. अशावेळी सारासार विवेकाची कास धरून निर्णय घेणे उत्तम. जेव्हा गुरूंकडून काही विशेष अनुष्ठान, व्रत, पुरश्चरण असं काही करून घेतलं जातं त्यावेळी मात्र निर्देशित अन्नच ग्रहण करावे हे नक्की. या संदर्भात मिताहार हा शब्द मला नेहमीच आकर्षित करतो. या संदर्भात
साधकांना मार्गदर्शन करताना तुकोबाराय सांगतात, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुप्यता काय निद्रेते जिणाय. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुप्यता काय निद्रेते जिणावे, भोजन असावे परिमित. एकांती लोकांती स्त्रियासी भाषण, प्राण गेल्या जाण बोलू नये. तुका म्हणे ऐशा साधनी जो राहे, तोची ज्ञान लाहे गुरुकृपा. एकंदरीत काय, गुरुकृपे विना काहीही होऊ शकत नाही. श्री महाराज देखील प्रापंचिक माणसास नेहमी मध्यम मार्ग स्वीकारावा असेच सांगतात. कुठलाही अतिरेक हा घातकच. अतिदमनामुळे मन पेटून उठते आणि पुढे सर्वच वाया जाते. म्हणूनच गृहस्थाश्रमाचा धर्म सांगितला आहे. प्राप्त जबाबदारी आनंदाने पार पाडणे यात पुरुषार्थ आहे असे गुरुमाऊलीने एकदा संबोधित केले होते. एका प्रसंगात तर त्यांनी घरची जबाबदारी पार पाडूनच दर्शनास उत्सवास यावे असे स्पष्टपणे सांगितले होते. नित्य उपासना नीट पार न पाडता नैमित्तिक उपासनेमध्ये मिरवणारे साधक गुरूंना प्रिय कसे होणार, याचा विचार प्रत्येकाने जरूर करावा. उत्सव प्रियता ठीकच, पण उपासनेचे मर्म मी तुझ्या हृदयात आहे यात दडलेले आहे. श्री गुरुचरित्रात याचे स्पष्ट संकेत आहेत. गुरुपासष्टीतही हे विशेषत्वाने सांगितले असूनही आपण कित्येकदा डोळेझाक करतो. श्री अण्णासाहेब पटवर्धनांना गुरुचरित्रातील काही ओव्या दृष्टीस आल्या त्या गुरुपासष्टी म्हणून प्रसिद्ध आहेत. जीवनाचा सिद्धांत यात बेमालूमपणे सांगितलेला आहे. तरी आपण प्रपंचातील दुःखे गुरुपाशी मांडत रडगाणी गातो. प्रत्येक अडचणीच्या वेळी मठात जाऊन श्रींना अभिषेक करून त्यांना साकडे घालणे किमान अनुग्रहित शिष्यांना तरी शोभत नाही असे माझे प्रामाणिक मत आहे. अनुग्रहाच्या माध्यमातून त्यांनी त्यांची शक्तीच संक्रमित केलेली असते. मंत्रांच्या माध्यमातून सानिध्य आश्वासित केलेले असते. तरीही थोडेसे धैर्य दाखविण्यास आपण कचरतो. कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाही असे रामदास स्वामी खुमासदारपणे सांगतात. आपण श्रद्धेत निष्ठेत कुठेतरी कमी पडतो. गुरूंच्या भेटीनंतर आनंदाश्रूंनी गुरुचरणांवर झालेला अभिषेक हा खरा अभिषेक. अष्टसात्विक भावातून आलेली शरणागती गुरुमाऊलीस भावते. तेव्हा तो कृपाघन बरसतो. आपले जीवन अंतर्बाह्य बदलण्याची क्षमता ज्यात आहे, जो जन्मजन्मी आपले रक्षण संगोपन करीत आहे, त्यास छोटी मोठे दुःखे दूर करणे काय अवघड आहे. पैसा अडका, जमीन जुमला, कामिनी कांचन प्राप्त झाले म्हणजे आमच्यावर गुरूंची मोठी कृपा आहे हे सांगत सुटणे म्हणजे कृपेला छोटे करणे आहे. गुरूंच्या चैतन्याचा नित्य अनुभव म्हणजे कृपा. जेथे आठविती स्वामींचे ते पाय, उत्तमते ठाव रम्यस्थळ, रान अथवा घर एकांत लोकात, समाधान चित्ती ते घडे. धन्य तो हा काळ सरे आनंद रूप, वाहता संकल्प गोविंदाचे. तुका म्हणे लाभ काळतेची जिणे, भाग्य नारायण उत्तमते. लेकुरांचे हित जाणे माऊलीचे चित्त, लेकुरांचे हित जाणे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साये, ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभाविण प्रीती. अशा अत्यंत उदार भक्तवत्सल अशा श्री नारायणाच्या चरणी साष्टांग दंडवत करून आपण श्रोतृजनास वंदन करून विराम घेतो. पुन्हा भेटूया पुढील भागात पुढील रविवारी. साष्टांग नमस्कार.